नमस्कार मंडळी, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्ही ओळखलातच असेल मी आता कुठे आलो आहे ते। तर बरोबर ओळखलात, मी आता आहे रायगड किल्ल्यावर। तर रायगड किल्ल्यावर जाण्या अगोदर मी विचार केला की अगोदर आपण वाघबीळ बघून येऊया, त्यासाठी मी इथे आलेलो आहे। तर आता वाघबीळ मी बघतो आणि मग रायगड किल्ल्यावरती जाऊन त्या किल्ल्याची माहिती द्यायचा प्रयत्न करेन। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा। रायगडाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक स्थळे आहेत जी फारशी प्रसिद्ध झालेली नाही। त्यातीलच एक म्हणजे वाघबीळ अथवा नाचनटेपाची गुहा। ही गुहा पाचाडून रायगडच्या दिशेने येताना चित दरवाजाच्या विरुद्ध दिशेस असलेल्या एका डोंगरात समुद्र सपाटीपासून अंदाजे 450 मीटर उंचीवर आहे। ही गुहा नैसर्गिक असून तिचा काळ अश्मयुगापर्यंत जातो। या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे हिला एकूण 3 तोंडे असून यातील 2 तोंडे पश्चिम दिशेस तर तिसरे व मोठे तोंड पूर्वेस आहे। 1773 साली रायगडाची मोर्चेबंदी झाली होती, त्यावेळी याच जागेचा उपयोग तोफांच्या धमधमे रचण्यासाठी केला गेला होता। तर माझ्यासोबत इथे प्रथमेश आलेला आहे। प्रथमेशचा फर्स्ट टाइम आहे रायगड, बरोबर? याने कधी बघितलं नाही रायगड, तर मी म्हटलं चल गावी जायचं होतं, चल बोललो सोबत रायगड पण बघूया आणि पुढे अजून काही गोष्टी आहेत त्या पण बघूया। तर वाघबीळ कसं वाटलं तुला? लांबून बघाल ना तर हे बघा व्ह्यू, हा लांबून जो बघाल ना कसलं भारी वाटतंय। तर हा तुम्हाला माझ्या समोर दिसतो आहे, हा आहे चित्त दरवाजा। हा आपल्याला डायरेक्ट घेऊन जातो महादरवाजापर्यंत। आणि ही जी वाट तुम्हाला दिसते इथून जर आपण असं उजवीकडे वळू आणि खाली जाऊ तर आपल्याला शिवकालीन नाणे दरवाजा म्हणजे शिवकालीन जो दरवाजा वापरण्यात यायचा किल्ल्यावर जाण्यासाठी तो आपल्याला इथून गेल्यानंतर दिसतो। तसं आता बहुतेक 8 वाजलेत आणि आम्ही किल्ला चढायला घेतलाय। तर बहुतेक उन्हाच्या अगोदरच वर जाऊ, कारण जर ऊन आला ना आई शपथ हालत खराब होईल। एवढं काय मला नाही वाटत, किल्ला चढण्यासाठी सोपा श्रेणीच आहे, 1 ते 1.5 तासच लागतील वर चढायला। चला, हा जो तुम्ही माझ्या समोर जो बुरुज बघताय याचं नाव आहे खूबलढा बुरुज। खूबलढा बुरुजाची रचना अशा ठिकाणी केली होती की या ठिकाणी येईपर्यंत शत्रूची चांगलीच दमछाक होईल व पुढे त्याचा समाचार योग्य पद्धतीने घेता येईल। आजही पायथ्यापासून खूबलढा बुरुजापर्यंत चढाई करताना अंतर कमी असले तरी चांगलीच दमछाक होते। हे बघा, जर गडावर काही काम असेल किंवा आपल्याला तटबंदी झालं किंवा जे काही काम करायचं असेल तर ओझे वाहून नेण्यासाठी हे प्राणी कामाला येतात। यांचा सुद्धा या दुर्ग संवर्धनामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे। हे बघा, आम्ही ज्या वाटेने आता पुढे जाणार आहोत, जी वाट पुढे महादरवाजाजवळ निघणार आहे त्या वाटेला बोलतात चित्त दरवाजा किंवा चित्त दरवाजाची वाट। आणि ती जी वाट जी तुम्हाला दिसते तिथून ही येते शिवकालीन नाणे दरवाजा, जी मी तुम्हाला म्हटलं खाली की ती थोडा पुढे जाऊन निघते। आणि या दोन्ही वाटा या ठिकाणी वाटतं, हे बघा या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात। रायगड हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील महाड रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे। दख्खनच्या पठारावरील हा सर्वात मजबूत किल्ला असून तो पूर्वी रायरी किंवा रायरीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता। सह्याद्री पर्वत रांगेत हा किल्ला पाया सपाटीपासून 820 मीटर म्हणजेच 2700 फूट आणि समुद्र सपाटीपासून 1356 मीटर म्हणजेच 4449 फूट एवढा उंच आहे। गडावर जाण्यासाठी सुमारे 1737 पायऱ्या
आपल्याला लागतात. रायरी किल्ला जावळीचे राजे चंद्रराव मोरे यांनी बांधला होता. 1656 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे महाराजांनी किल्ल्याचा जीर्णोद्धार व विस्तार करून त्याचे नाव दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड असे ठेवले. त्यानंतर रायगड ही स्वतंत्र मराठी राज्याची आणि हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी बनली. ही बघा नाणे दरवाजावरून येणारी वाट आणि ही चित्त दरवाजाकडून येणारी वाट ही याच ठिकाणी एकत्र मिळते आणि इथून मग तुम्ही परत पुढे महादरवाजाजवळ जाऊ शकता. दोघेही अशा वेळेला या गडावर आलो आहे की यावेळी ना कोणीच जास्त माणसं नसणार आहे. महाराजांचं दर्शन आम्हाला एकदम असं चांगल्यारीत्या होणार आहे आणि खरंच खूप भारी वाटणार आहे मला आता वर गेल्यानंतर. कारण काही जागा अशा असतात ना त्या जागेवरती आल्यानंतर आहे ना आपल्याला असं समाधान झाल्यासारखं वाटतं. त्यातलीच माझ्यासाठी ही एक पवित्र जागा आहे. गेल्या वर्षी पण मी आलेलो मी राज्याभिषेकाच्या वेळी, म्हणजे असं अधूनमधून तर येत राहतो जसं मी आता आलो आहे, पण मी राज्याभिषेकाच्या वेळीसुद्धा येत असतो. तर मी गेल्या वर्षीसुद्धा आलेलो. तुम्ही मला इंस्टाग्रामची मी एक व्हिडिओ इथे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल करत तर तुम्ही तिथे मला फॉलो करा, तर तुम्हाला ती माझी व्हिडिओ ना दिसेल. त्याच्यामध्ये ना असं झालेलं की महाराजांच्या दर्शनासाठी 4.5 लाख माणसं आलेली आणि काही माणसं गडावरती वर फसलेली, थोडीशी म्हणजे गर्दी झालेली. होप दर्शन भेटलं असेल त्यांना, कारण माझ्यासोबतची जी अर्धी मंडळी होती त्यांना दर्शन भेटलं, आम्हाला नाही भेटलं. आम्ही गडाच्या खालीच राहिलो आणि मग महाराजांना लांबूनच मुजरा करून आम्ही तिथून निघून गेलो. तर आपण एक असं बोलू शकतो की 450 किंवा 450 वर्षानंतर सुद्धा आपल्या महाराजांना बघण्यासाठी, त्यांना मुजरा करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आजही माणसं येतात आहेत. ही आपल्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तर तुम्हाला कधी वेळ मिळेल ना तर नक्की रायगडावर या. मी या गडावरती मलाच स्वतःला नाही माहीत मी किती वेळा आलो आहे. मी 10-12पर्यंत मी मोजलेलं, त्याच्यानंतर मला माहितीच नाही मी किती वेळा आलो आहे. प्रथमेश, तुझं फर्स्ट टाइम आहे, तू गड आता आपण वर चढतोय, अजून तरी काही नाही. जेव्हा तू महादरवाजा बघशील ना आणि त्याच्यानंतर वर जाशील, महाराजांचा पहिला तुझं दर्शन होईल ना जो होळीच्या माळावरचा, तेव्हा मी तुला एक प्रश्न विचारेन की तू कसा वाटला. तू तिथे जाऊन मला सांग. ठीक आहे, तुझा जो एक्सपिरियन्स आहे ना तिथे जाऊन मला सांग की तुला कसं वाटतोय. चढून वर आल्यानंतर आपली ती वाली फिलिंग येईल तुला, केदारनाथवाली. किल्ल्यावर असणारा महादरवाजा हा अगदी बलाढ्य आहे, जो पूर्वी सूर्यास्ताच्या वेळी बंद केला जायचा. हे एक गोमुखी प्रकाराचे प्रवेशद्वार असून हा दरवाजा दोन्ही बाजूंना जय आणि विजय या 2 बुरुजांद्वारे संरक्षित आहे. दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूस राजसत्तेचे प्रतीक असलेले सिंहासारखे शरभ हे प्राणी आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात. फायनली गडाच्या महादरवाजाजवळ येऊन मी पोहोचलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बघताय ना, हा आहे गडाचा महादरवाजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादरवाजातूनच थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हा असा काहीतरी आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश आहे. पण ह्याची जी बनावट आहे ना ही आहे गोमुखी. महादरवाजातून थोडंच पुढे चालत आल्यानंतर आहे ना आपल्याला हे बघा या 2 तोफा आढळतात. यामधल्या कुठल्या तरी एका तोफेचं संवर्धन आता नुकताच केलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना हे आहे टकमक टोक.
तुम्ही माझा ना या अगोदर एक व्लॉग बघितला असेल ज्यामध्ये मी शिमग्याला गावी गेलेलो, जी पालखी असते शिमग्याची त्यासाठी. आणि तेव्हाच गावी जाता जाताना मी विचार केला की चला यार किल्ल्यावरती येऊन जाऊया, रायगडावर महाराजांचं दर्शन करून जाऊया. आणि मी रायगडावरती रोपवेने आलो आणि ही माझी रायगडावर येण्याची सर्वात मोठी चूक ठरलेली. रोपवेने ना कधीच येऊ नका यार, शपथ. रोपवेने मजाच येत नाही. पहिली गोष्ट यायचं असेल चालत या. किल्ला जर तुम्हाला ना पायथ्यापासून पूर्ण जर बघायचा असेल, किल्ला अनुभवायचा असेल तर चालत या. रोपवे ठीक आहे जर तुम्ही फिजिकली, जर तुम्ही काही तुम्हाला फिजिकल चॅलेंज असेल किंवा तुम्ही वयस्कर असाल ना तरच रोपवेने, नाही तर मी सजेस्ट नाही करणार रोपवे. किल्ल्याच्या थोड्यावर चालत आल्यानंतर तुम्हाला ना या हत्ती तलावाचं दर्शन होईल. आता या हत्ती तलावामध्ये एक अशी गोष्ट आहे जी आजपर्यंत पुरातत्व विभागाने शोधूनच काढली नाही आहे. हत्ती तलावाची लांबी 208 बाय 300 फूट इतकी आहे. मात्र मूळचे नैसर्गिक चढ उतार कायम ठेवल्याने तलावाची खोली कमी जास्त स्वरूपाची आहे. सर्वाधिक खोली 35 फूट असून गडाचा विस्तार 1200 एकरचा असल्याने त्यामध्ये तब्बल 84 पाण्याचे साठे आहेत. मला जर हत्ती तलावाबद्दल अधिक माहिती अजून जाणून घ्यायची असेल ना तर तुम्ही इथे ही स्क्रीन पॉज करून ही माहिती वाचू शकता. हत्ती तलावावरून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथेच शिरकाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. शिरकाई देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडंच पुढे आलो आहे. आणि प्रथमेश, मी तुला एक प्रश्न विचारलेला, जेव्हा एवढं थकून आपण वर येऊ आणि तुला हे प्रतिमा महाराजांची दिसेल, कसं वाटतं इथे? भारी ना? एकदम भारी. आणि हा जो तुम्ही माझ्या मागे बघताय ना, हा आहे होळीचा माळ आणि इकडे आहे महाराजांची ती प्रतिमा. तर चला आता सर्वात प्रथम महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग पूर्ण गड फिरू. होळीच्या माळाच्या पुढेच भला मोठी ज्योत्यांची दुतर्फा रांगच रांग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूंना एकास एक खेटून एका रांगेत 21 आणि दुसऱ्या रांगेत 22 अशी अगदी एकसारखी रचना असलेली दुकाने आहेत. मधून 40 फूट रुंद रस्ता आखलेला आहे. हा वास्तुसमूह बाजारपेठ या नावाने प्रसिद्ध आहे. याला काही ऐतिहासिक आधार नसला तरी रायगडावरील इतर काही वास्तूंचे ऐतिहासिक पुरावा नसताना ज्या आधारे नामकरण केले गेले त्याच आधारे या वास्तुसमूहास बाजारपेठ असे म्हटले जाते. ह्या बाजारपेठाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. या बाजारपेठेचा प्रमुख नागप्पा शेट्टी हा होता. 43 दुकानांपैकी नागाचे शिल्प असलेले दुकान हे त्याचे होते. या बाजारपेठाची ज्योती घोड्यावर बसून खरेदी करता येईल एवढी उंच आहे. कसलाही ऐतिहासिक संदर्भ पुरावा उपलब्ध नसताना या वास्तुसमूहाचा बाजारपेठ या नामकरणावरून काही इतिहास अभ्यासकांनी आक्षेप सुद्धा घेतला आहे. आता इथे महाराजांचं दर्शन घेतलंय. आता इथून पुढे जाऊ. पुढेच आपल्याला नगारखाना सुद्धा भेटेल. हा बघा नगारखाना. आणि समोरच आहेत अखंड हिंदुस्थानाचे दैवत म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य काळात अनेक सुखदुःखाचे प्रसंग या नगारखान्याने ठामपणे, भक्कमपणे, निबिडपणे आपल्यावर झेलले. आज अबोल परंतु तितक्याच खंबीरपणे आज सुद्धा हा नगारखाना शिवकाळची साक्ष देत खंबीरपणे उभा आहे. राजांचं अंतकरण भरून येतं की ज्या ज्या विराट मूर्ती, ज्या ज्या पोरांवरती शूर मावळ्यांवर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, तो जिवा भावाचा एकही सरदार, एकही मावळा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला, राजांच्या राज्याभिषेकाला राज दरबारात हजर दिसत नव्हते. कारण लढाईमध्ये
वीर मरण पावले होते. राजा आऊसाहेबांना म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना नक्की म्हटले असतील, आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर, आणि तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे. असंख्य वीरांची नावं घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले आणि तोच्या राजसभेत ललकरी आहे. शेवटल्या सर्वांनी जय बोला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. 6 जून 1674 रोजी रायगडावरील राज्यसभेत ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवारी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. याच दिवसापासून शिवशक सुरू झाले. राज्याभिषेकासाठी काशीहून गागाभट्ट आले होते. खास राज्याभिषेकासाठी 32 मन सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले. गागाभट्ट यांनी 100 छिद्रे पाडलेल्या सोन्याच्या घागरीतून गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृयांती, नर्मदा, कावेरी या 7 नद्यांच्या पाण्याने महाराजांचा मस्तकाभिषेक घातला. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर महाराज शुभ मुहूर्तावर सिंहासनावर बसले. शेजारी युवराज संभाजीराजे व महाराणी बसल्या. अष्टप्रधान मंडळ बाजूला बसले. गागाभट्टांनी सोन्या मोत्यांचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. आणि अशा प्रकारे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता महाराजांचं दर्शन करून झालं आणि आम्ही आता थोडं पुढे आलो, म्हणजे मागच्या साईडला. तर मागच्या साईडला खूप काही बघण्यासारखं आहे. आता त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो, त्या पण तुम्ही पण बघा. त्याबद्दलची तुम्हाला थोडक्यात मी माहितीसुद्धा देतो, तीसुद्धा ऐका. हा बघा, आता आपण जिथे उभे आहोत ना, तो आहे आपल्या राजांचा राजवाडा. हे बघा, ही जी तुम्ही जागा बघताय, याच जागी महाराजांचं महानिर्वाण झालेलं, याच जागी महाराजांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला, हीच ती पवित्र जागा. हा बघा, हा महाराजांचा तुम्ही बोलू शकता प्रायव्हेट पूल, किंवा ह्या ठिकाणी महाराज आंघोळ करायचे. इथेच थोडं पुढे ना तुम्हाला हे बघा, ही तांब्याची ना पाईपलाईन दिसून येईल. ही बघा, हे बघा, थोडंच पुढे तुम्ही आलात ना की तुम्हाला टाकसाळ बघायला मिळेल, जिथे आपले नाणे किंवा होन हे तयार केले जायचे. आपण ह्या गोष्टीला पाहिलं ना, या वास्तूला पाहिलं तर मला सरळ माझ्या 4थीच्या पुस्तकाची आठवण येते. हा बघा, हा आहे दिंडी दरवाजा. म्हणजे राजे किंवा जर राण्यांना पालखीत बसून यायचं असेल त्याच द्वाराने वर यायचे. आणि हे बघा, त्या द्वाराने वर आल्यानंतर राजांचा सुद्धा आपण तिथे तो रूम बघितला. आणि हे 6 राण्यांसाठी.
बालेकिल्ला. बाले किल्ल्याच्या इथून म्हणजेच राणीवसा महलांच्या इथून जर तुम्ही खाली चालत आलात ना तर ही वाट तुम्हाला सरळ आपल्या रोपवेपर्यंत घेऊन जाईल. पण आता आम्ही काय करू, खाली उतरू, पोटल्याचा डोंगर आहे तो पाहू, तिथून याच वाटेने सरळ जाऊ. काही आता पुरातत्व विभागाने जरा चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे हे अवशेष शोधून काढले हे सुद्धा बघू. तिथून थोडं पुढे गेलं की आपल्याला जगदीश्वराचं मंदिर लागेल. आणि जर का याच इथून जर तुम्ही सरळ तिथे चालत गेलात की तुम्हाला हिरकणी बुरुज आणि हिरकणी कडा या दोन्ही त्या साईडला तुम्हाला दिसेल. हे बघा, हे आता जे नवीन उत्खनन केलं ना त्यामध्ये हे सापडलं आहे. आणि अशाच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पुढे आपल्याला पाहायला मिळतील. तर आता हा जो तुम्ही माझ्या समोर डोंगर बघताय ना हा आहे फितुरीचा डोंगर. या डोंगराला फितुरीचा डोंगर हा नाव का पडला ना हे आता आपण जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेल्या. त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेलं. त्याकाळी दुसरे बाजीराव पेशव्यांकडे स्वराज्याची सूत्रे होती. 1815 पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि त्यांचे लक्ष गेले ते स्वराज्यातील किल्ल्यांकडे. स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघताच शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता. किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच, पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते. रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटतच होती, पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर. त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुणा आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. 4 मे 1818ला कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या इंग्रज अधिकाऱ्यांनी मिळून रायगडाला वेढा घातला. रायगड सहजासहजी जिंकणे इंग्रजांना अवघड वाटू लागले. त्यांना काय करावं समजत नव्हतं. तेवढंच त्यांचं लक्ष रायगडाच्या समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघताच बघता त्या डोंगरावर इंग्रजांच्या तोफा चढू लागल्या. त्यावेळी पेशव्यांच्या पत्नी वाराणसीबाई या गडावरच होत्या आणि त्यांनी गड सोडण्यास साफ नकार दिला होता. त्यामुळे इंग्रज चवताळले आणि पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर तोफेचा मारा करू लागले. 6 मे रोजी दुपारी 4 वाजता एक 8 इंची तोफगोळा वाराणसीबाईंच्या निवासस्थानाला येऊन धडकला. तब्बल 3 दिवस हा मारा चालू होता. अखेर 9 मे रोजी दुपारी 3 वाजता इंग्रज थांबले. पण या सगळ्यात आता मराठ्यांची राजधानी असलेला रायगड मात्र जळत होता. किल्ल्यावर फक्त एक घर आणि धान्य कोठार सोडले तर सर्व वास्तू इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्या होत्या. आजही हा पोटल्याचा डोंगर मान खाली घालून दुर्दैवी फितुरीचे प्रायश्चित करत आभाळाकडे बघून महाराजांची क्षमा मागत असेल. ते बघा, तिथे जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी आहे. इथे आता पुनर्विकासाचं काम चालू आहे. ते खाली कुशावर्ती तलाव आहे आणि त्याच तलावाच्या बाजूने ना एक वाट जाते खालच्या बाजूला. तिथे ना वाघ दरवाजा आहे. आता तुम्हाला वाघ दरवाजा, वाघबीळ किंवा महाराजांबद्दलचा किंवा महाराजांच्या मावळ्यांबद्दलचा इतिहास जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल ना एकदम थोडक्यामध्ये, तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. तिथे मी ऑलरेडी रील्स बनवून ठेवलेले आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. माहिती तिथे तुम्हाला उपलब्ध आहे. तर तुम्ही प्लीज इंस्टाग्रामवर जावा आणि मला फॉलो करा. तर आता नगारखाना, महाराजांचा राजवाडा, महाराजांचं सिंहासन, त्याच्यानंतर आपण राणीवसा, बालेकिल्ला, त्याच्यानंतर आपण रोपवे मार्ग, हिरकणीकडे नाही गेलो मी कारण अगोदर केलेलं आहे आणि खूप म्हणजे लांब पडेल आणि आता ऊन पण वाढतं आहे.
मी वाघ दरवाजासुद्धा नाही केला, वाघ दरवाजासुद्धा मी केलेला आहे. तर आता परत इथे आलो आहे होळीच्या माळावरती आणि मी जातो आता जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेईन, 2 मिनटं तिथे बसेन मी आणि मग नंतर काहीतरी खाऊन निघेन, म्हणजे पिठलं भाकरी. जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे जाताना ना तुम्हालाच इथून टकमक टोकसुद्धा दिसेल. मी आता टकमक टोकावर जात नाही कारण खूप गोष्टी मी रायगडाच्या अगोदरच खूप वेळा आलेलो आहे. तर तुम्हाला मी इथून दाखवतो. हे बघा, तो जो झेंडा दिसतोय तिथून ना थोडंसं खाली उतरायला सुद्धा आहे आणि मग तिथून काही नाही, तिथून डायरेक्ट मध्ये दरी. हा बघा टकमक टोक. रायगडाची बांधकामी करण्याची जबाबदारी तर महाराजांनी हिरोजींवर सोपवली आणि महाराज मोहिमेवर निघाले. किल्ला जेमतेम बांधलाच जातो की पैशांचा अभाव भासू लागला. हिरोजींनी ही गोष्ट कुणापुढेही न मांडता आपला राहता वाडा व जमीन विकून पैशांची कमतरता भरून काढली आणि गडावर कुटुंबासह झोपडीत राहू लागले. राज्याभिषेकावेळी वाऱ्यासोबत स्पर्धा करणारा रायगड इंद्राच्या स्वर्गापेक्षा आणि स्वप्ननगरीहून काही कमी भासत नव्हता. मात्र राजांना हिरोजींबद्दलची गोष्ट कळाली होती. महाराजांनी हिरोजींचे तोंड भरून कौतुक केले. अशी अद्वितीय वास्तू तुम्ही बांधली, अगदी मनासारखी, किंबहुना त्याहून अधिक सुंदर रचना या रायगडाची तुम्ही केली आहे. मागा, काय हवं ते हिरोजी. आज तुम्ही म्हणाल ते देऊ करू आम्ही. हिरोजी नम्रपणे मान झुकवत म्हणाले, महाराज, मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज, इंग्रज ना जाणे अजून कोण यांचे जुलूम सहन करून रयत त्रासली होती. त्यात तुम्ही आम्हाला आशेचा किरण दाखवला. स्वराज्य रयतेचे राज्य स्थापन केले. अजून आम्हाला काय हवे राजे? तुम्ही छत्रपती होणं म्हणजेच आमचे भाग्य. महाराज म्हणाले, नाही हिरोजी, तुम्ही काहीतरी मागितलेच पाहिजे. राजांच्या विचारण्याला डावलता न येणारे म्हणून हिरोजी म्हणाले, एक विनंती आहे महाराज. या रायगडाच्या सामोरे जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे. त्याच्या पायरीवर माझे नाव कोरण्याची अनुमती द्यावी. यावर महाराज म्हणाले, अहो हिरोजी, तुम्ही या अनगिनत सौंदर्य असलेल्या या वास्तूसाठी ना वतनदारी मागितली, ना पाटीलकी, ना जमीनदारी मागितली, तर काय दगडावर नाव कोरण्याची परवानगी? यावर हिरोजी यांनी उत्तर केले की राजे, जेव्हा कधी तुम्ही रायगडावर असाल आणि जगदीश्वराचे दर्शन घ्यायला याल, त्यावर पायरी चढताना त्यातला एक पायरीवर माझे नाव असेल, तेव्हा तुमच्या पदस्पर्शाने पायधुळीने सतत माझ्या मस्तकावर अभिषेक होत राहील. हे ऐकताच महाराजांचे ऊर भरून आले आणि त्यांनी हिरोजींना त्यांचे नाव या जागी कोरण्याची अनुमती दिली. स्वामीनिष्ठ असावे तर असे ते या हिरोजी इंदलकरांसारखे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. आणि जगदीश्वर मंदिराच्या मागच्या बाजूलाच तुम्हाला इथे महाराजांची समाधी बघायला मिळेल. ते बघा तिथे आतमध्ये. याच ठिकाणी एक वादळ वसले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जेव्हा हिरोजी इंदुलकरांनी हा गड बांधला ना, या गडाचा जे आत्ताच्या आपण काळात बोलतो वॉरंटी, गॅरंटी, तसंच काही पत्र त्यांनी इथे दिलेलं आहे. हे बघा, हा मोडी लिपीमध्ये. तर आता जगदीश्वर मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता 12 वाजलेत. तर म्हटलं जरा जेवून घेऊया कारण ऊन पूर्ण डोक्यावर आहे. तर आता इथे जेवायला काय आहे माहिती आहे, मस्त चुलीवरचं पिठलं आणि भाकरी, माझी आवडती. आता जाऊन आता ते जेवू आणि मग थोडेफार बाकीचे जे उरलेले ठिकाण आहे ते करू. तर हे बघा, गडावरती आता जेवणाला भाकरी, पिठलं, कांदा, लोणचं आणि चटणी म्हणजे ठेचा. आता हे खातो मी अगोदर खाल्लेलं आहे तर मला माहिती आहे. थम्सअप परत एकदा खातो आणि प्रथमेशला विचारतो, खाल्लं कसं आहे? टेस्टी. तर आता आम्ही जेवलो. जेवण फक्त 80 रुपयाला होतं. 2 भाकऱ्या तांदळाच्या आणि पिठलं, लोणचं आणि ठेचा म्हणजे किंवा आपण बोलू शकतो मसाला टाईप तो. हां, बापरे, 5 स्टार हॉटेलला सुद्धा असं चविष्ट नाही मिळणार. गरमागरम एकदम ताजं
आणि तेच मी बोलतो ना 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा नाही मिळणार असं काहीतरी. बापरे सही होतं, मला आवडलं आहे. मी ना इथे खाली असं नंबर देईन त्यांचं, ज्यांच्या घरी मी खाल्लं तुम्ही त्यांना कॉल करू शकता. तसे इथे खूप आहेत, पण कसं आहे माहिती आहे, काही जणांचे घर जे समोरच दिसतात ना, जास्त करून लोक त्यांच्याकडे जातात, त्यांचाच रोजगार होतो आहे. ज्यांची घरं अशी खाली किंवा थोडी लांब आहेत ना, तिथे लोक जायला नाही मागत. आता आम्ही जिथे जात होतो तर जाताना ना वाटेमध्ये 3-4 घरं लागली. सर्व घरं म्हणजे आतमध्ये ऑलमोस्ट 10-12 जण बसलेलेच, आणि बहुतेक ती फॅमिली नव्हती, असेच म्हणजे रॅन्डम लोक होती. आता आम्ही जिथे गेलो फक्त आम्ही दोघंच होतो. तर आमचं असं म्हणणं आहे की रोजगार असेल तर सर्वांना मिळू दे, बस एवढंच. तर मी नंबर इथे खाली देईन, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जेवण तर एक नंबर आहे, नो डाऊट. आता पुढे ऊन वाढतं आहे, पुढे मला घरी पण निघायचं आहे. तर मी आता विचार केला की टकमकटुकदा लांबूनच बघेन मी. त्याच्यानंतर काय बघायचं राहिलं आहे माझं गंगासागर तलाव, बस तेवढंच. तर ते बघून मग मी गड उतार करेन. बघा संपूर्ण किल्ला तर माझा फिरून झाला, पण फक्त हा गंगासागर जो तलाव आहे तो फक्त बघायचा राहिला, म्हणजे तुम्हाला दाखवायचा राहिला. मी तर बघितलेलं आहे. आणि हे बघा, हे मी बोलत होतो आपण 4थीच्या पुस्तकामध्ये याच एका गोष्टीने आपल्याला वेड लावला आहे महाराजांचा. आणि हा बघा गंगासागर तलाव. किल्ल्याच्या नजदीक असलेला हा तलाव गडावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाचे काम चालू असताना यातून मिळालेले चिरे हे बांधकामासाठी वापरण्यात आले होते. या तलावाची डागडुजीसाठी प्रत्येकी 10,000 होल मंजूर केला होता. पुढे पेशवाईंच्या काळात या तलावातून पाणी झिरपू लागले. त्यावेळी चिरांमध्ये लोखंडे आणि शिशे वितळून पाण्याचे झिरपणे बंद केले. महाराजांच्या राज्याभिषेकावेळी आणलेला गंगाजल याच तलावात सोडले होते, त्यामुळे याला गंगासागर तलाव असे नाव देण्यात आले. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे की गडावर कितीही ऊन असो किंवा दुष्काळ असो, त्या तलावात 12ही महिने पाणी असते. गंगासागर तलाव हा शिवकालीन बांधकामाचा एक उत्तम उदाहरण आहे. गडावरती ना असे काही सेवक येऊन दुर्ग संवर्धनाचा किंवा साफसफाईचा सुद्धा काम करतात. तर आपली जबाबदारी आहे, जे तुम्ही घाण करता ना ही प्लीज करू नका, कारण तुम्ही केलेली घाण ही कोणा दुसऱ्याला आपला जीव एकदम धोक्यात टाकून असं साफ करावं लागतं. हे जे तुम्ही साफ करतात ना, जे गड किल्ल्यांवरती जे काही असे मूर्ख माणसं येतात जे असे घाण वगैरे करून जातात, हे दुसऱ्याची घाण काढण्याचा जो बोलतात ना, हे आपण आपल्यासारखी जी माणसं आहेत ना त्यांनी घेतलं. तर आमचा ग्रुप सुद्धा आला ना तरी असंच काही ना काही कॅरी करून घेऊन जातो आम्ही. आता माझं तर फर्स्ट मोहीम आहे आणि मी असं स्वराज्याच्या ह्याला नाही चांगली गोष्ट आहे. पण ते जे आहेत ना म्हणजे वर्षाताई ते नेहमी येतात, त्यांच्याकडनं मी आता प्रेरणा घेऊन मी पण फर्स्ट आहे. बरोबर. आम्ही सुद्धा गड किल्ले मोहीम करतो ना, आम्हाला माहिती आहे हे करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुम्ही जिथे उभे होते ना ते स्वतः एक रिस्की पॅच आहे. बघितलंच ना. बरोबर. तुमचं ह्याचं नाव काय? रणझुंजार शिलेदार. अच्छा, इंस्टाग्रामवर असाल ना? हो, इंस्टाग्रामवरती वर्षाताईंचा आयडी आहे. हो, त्यांचाच पेज पण आहे त्याच्यावरती. चालेल. ओके, नक्की फॉलो करा. तर मित्रांनो, मी आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, यानंतरची जी व्हिडिओ होणार आहे ती असणार आहे वीर मुरारबाजी देशपांडे यांच्यावरती. तर ती सुद्धा आवर्जून बघा. त्यांची सुद्धा शौर्यगाथा जी आहे ना ती खरंच म्हणजे सांगू नाही शकत अशी आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मी तुमचा तात्पुरता निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.